सांगतो हिला, मी हिला सांगितलं थांब गौरीला येऊ देत आपण जोडीने इंटरव्ह्यू करू, त्यामुळे आपण थांबलेलो की नाही. मग हे खरं आहे आणि पाप एकटं नाही करणार, तुम्ही सगळे घागोड नाही, पण हे आय रिअली अप्रिशिएट दिस थिंग. मी आता बऱ्याच मंदिरांना देवदर्शन करून आलो गेल्या काही महिन्यात, तर सगळीकडे मी गेलो, मला विचारलंय की गौरी सोबत आली आहे का. लिटरली हॉस्पिटल असू देत तर त्यांना तेच टोक येते की आम्ही रिअल लाईफ कपल होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण लिटरली असं विचारतात की जयदीप पण आलाय का, कामाची पावती आहे पण आम्ही रिअल लाईफ कपल नाही. एकत्र पुन्हा नवीन मालिकेत येऊ. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा साजरा होता आणि त्यानिमित्ताने जयदीप गौरी माझ्यासोबत आहेत. कसे आहात दोघे जण? खूप छान, मस्त. किती छान योग आहे. मगासपासून मी 2 वेळा ट्राय केला याच्यासोबत इंटरव्ह्यू करण्याचा, पण बहुतेक तुम्ही एकत्र येणंच म्हणतो ना योग होता. आणि सांगतो हिला, मी हिला सांगितलं थांब गौरीला येऊ देत आपण जोडीने इंटरव्ह्यू करू, त्यामुळे आपण थांबलेलो की नाही. मग हे खरं आहे. थोडं खोटं आहे, थोडं खरं आहे. बरं, खूप छान वाटतंय. खरं तर आता खरी बहार आली आहे इंटरव्ह्यूला, कारण की छान दोघा जण जोडीने आला आहात. बरं, आता हे विचारायचं की ह्या मधल्या टाइम स्पॅन मध्ये लोक भेटली आहेत का तुम्हाला इंडिव्हिज्युअली आणि म्हणाले का, विचारले का अरे ती कुठे आहे किंवा अरे तो कुठे आहे, असं विचारतात? हो, विचारतात आणि लोकेशन काही असू देत, म्हणजे मार्केट असू देत, लिटरली हॉस्पिटल असू देत, तर त्यांना तेच टोक येते की आम्ही रिअल लाईफ कपल होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण लिटरली असं विचारतात की जयदीप पण आलाय का, कामाची पावती आहे पण आम्ही रिअल लाईफ कपल नाही. आम्ही कुठेही गेलो तर विचारतात की तुमची मालिका खूप छान होती, बंद का झाली वगैरे, हे सगळे युजल प्रश्न असतात. आणि एक प्रश्न नेहमी विचारतात की गौरी आली आहे का सोबत. किती गोड आहे आणि हीच कामाची पोच. मार्केटमध्ये आहोत, मॉलमध्ये आहोत किंवा मंदिरात आहोत. मी आता बऱ्याच मंदिरांना देवदर्शन करून आलो गेल्या काही महिन्यात, तर सगळीकडे मी गेलो, मला विचारलंय की गौरी सोबत आली आहे का. तर हेच प्रेक्षकांचा प्रयत्न आणि हे असंच राहणार आहे. बरं, हे विचारायचं की तुम्ही दोघं जण एकमेकांना खूप छान ओळखता, तर तुला सांगायचं आहे की बऱ्याचशा मुली पाहतात, तर त्यांच्यामध्ये अशा कुठल्या 3 क्वालिटीज असायला हव्यात की जेणेकरून तू गिरीजा आहेस, या 3 क्वालिटी असतील तर तू गिरीजा आहे भाई, आणि या 3 क्वालिटीज असतील तर तू मंदार आहेस. क्वालिटीज मला सांगायचंय तुला की हे 3 असतील ना तर भाई कन्फर्म तू गिरीजा आहे. हो, अरे बापरे. हायलाइट्स इज गुड क्वेश्चन, चांगलं, इंटरेस्टिंग. कोण सांगणार पहिला? तू याचं सांगायचं, या असतील तर तू मंदार आहेस कन्फर्म. पहिली, फॅमिलीला पण कामाबरोबर तेवढीच प्रायोरिटी देणं, कामाच्या ठिकाणी टेक्निकली किंवा प्रोफेशनली काम करणं. आणि तिसरी स्वतःला व्यवस्थित प्रेझेंट करणं. कुठल्याही इव्हेंटला जाणं असेल, कुठेही असेल, म्हणजे इव्हेंट जरी नसला तरी पण खूप काही आपण हेवी कॉस्ट्युम एक्सपेन्सिव्ह नाही घातलं तरी पण आपण कसे प्रेझेंटेबल आणि फ्रेश दिसलो पाहिजे समोरच्याला भेटल्यानंतर. ह्या 3 क्वालिटीज. किती छान क्वालिटीज आहेत. थँक्यू. तुझ्या बाबतीत तू सांगायचं का हिच्या बाबतीत? गिरीजाबद्दल 3 गोष्टी सांगायच्या. ऍक्च्युली 3 नाही, बऱ्याच गोष्टी आहेत, पण 3 गोष्टी सांगणं. सगळ्यात पहिलं म्हणजे खूप छान डान्सर असली पाहिजे. आणि गिरीजाची बऱ्याच छान गोष्टी आहेत, पण एक क्वालिटी जी मला आवडते ती सगळ्यांमध्ये खूप छान मिक्सअप होते आणि सगळ्यांना आपली फॅमिली बनवून घेते. सो सेटवर कोणीही असू देत, असं एकही व्यक्ती, एकही माणूस तुला भेटणार नाही जो गिरीजाचा फ्रेंड नाही आहे. सो एव्हरीवन इज तिचे फ्रेंड आहेत सगळे, म्हणजे तिची फॅमिली आहे. आणि ही खूप छान गोष्टी आहे, ही एक क्वालिटी आहे जी सगळ्यांकडे नसते. आपण प्रोफेशनल फ्रेंड असतो, पण आपण फॅमिलीसारखं बॉन्डिंग बनवणं एखाद्याशी आणि सगळ्यांशीच हे खूप कठीण आहे, कारण गिरीजा खूप छान पद्धतीने ते करते. सो पहिली म्हणजे खूप छान डान्सर, एक खूप छान फ्रेंडली नेचर आणि स्वीट गोड खाणं. जे ती आता टाळते आहे गेस गोड खाणं. तिला गोड खायला खूप आवडतं आणि एक छान गोष्ट अशी की ती एकटीच नाही खात,
ती मग त्या सगळ्यांना इन्क्लूड करते आणि पाप एकटं नाही करणार, तुम्ही सगळे खा गोड. नाही पण हे आय रिअली अप्रिशिएट दिस थिंग. ती सगळ्यांसाठी काही ना काहीतरी खायला मागवते छान आणि सगळ्यांचं पोट भरतं हे त्यामुळे आणि किती छान. खूप छान गोष्ट आहे. अन्नदाता सुखी बाबाचा आशीर्वाद खरंच घेतात. खरंच खरंच म्हणजे थँक्स टू हर मदर. तिची आई खूप छान कुक करते आणि सगळ्या गोष्टी. गिरीजाचा टिफिन हा तिच्या एकटीसाठी नाहीये, हा एवढा मोठा आहे तो सगळ्या युनिटसाठी. सो आय थिंक ही एक क्वालिटी आहे तिची. बरं, जाता जाता जयदीप आणि गौरी म्हणून तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना काय सांगाल, कारण ते वाट पाहत होते. आम्ही दोघं पुन्हा एकत्र काम करू नाही करू माहीत नाही, पण आता सध्या आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र परफॉर्म केलाय स्टार प्रभाव परिवार पुरस्कार 2025 मध्ये. तेव्हा तो परफॉर्मन्स तुम्ही नक्की बघणार याची खात्री आहे मला. आणि तसाच आमचा फक्त परफॉर्मन्स नाही तर संपूर्ण कार्यक्रम बघा आणि त्याला पण तेवढंच प्रेम द्या. आणि आमच्यावर जसं प्रेम करत आला तसंच यापुढे सुद्धा करा. आम्ही एकत्र पुन्हा नवीन मालिकेत येऊ किंवा आम्ही इंडिव्हिज्युअली वेगवेगळे काम करू, आम्हाला माहित नाही, पण तुमचं प्रेम अजिबात कमी होऊ देऊ नका. थँक्यू. नाहीच होणार तथास्तु. थँक्यू सो मच.